काय म्हणलंय? अ प्लेन wavefront of width x is incident on air water interface. The corresponding refracted wavefront of width y as shown in figure. Refractive index of air with respect to water in term of distance w and z विचारले. In term of w and z विचारले. Refractive index of air with respect to water. ओके. हा, तर स्पीकर दिलेले आहे. आता इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर म्हटलंय विथ रिस्पेक्ट टू वॉटर असं म्हटलंय. इज इट राईट? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू वॉटर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर, एअर म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वॉटर. क्लिअरली म्हणते ना, म्हणजे काय येणार आहे फॉर्म्युला वाईज? इट इज refractive index of air divided by refractive index of water. ही जी व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, बरोबर? आता स्नेल्स लॉ काय म्हणतोय? हा प्रॉब्लेम जरासं चुकला का ते बघीन मी. हा, सोल्युशन आपल्याला कळेल. हा, तर मला सांगा, बाय स्नेल्स लॉ काय येणार? एअर मधला अँगल इनवर्स रिलेशन असतं आणि वॉटर मधला अँगल. आता वॉटर मधला अँगल कुठला आहे? साइन आर बाय साइन आहे. ऍज पर डेफिनेशन असं यायला पाहिजे. अंडरस्टूड? आणि मग साईनची व्हॅल्यू लिहायची आहे. साइन ऑफ आय, साइन ऑफ आर म्हणजे हा आर अँगल आहे. इज इट राईट? साइन म्हणजे काय? अपोजिट बाय डायगोनल, कॉमन आहे. इज इट राईट? म्हणजे व्हॅल्यू साइन आर ची व्हॅल्यू काय येणार? साइन आर साठी म्हणजे हा ट्रायंगल, हा ट्रायंगल, हा ट्रायंगल आर साठी पहिल्यांदा घेतला, हा ट्रायंगल. हा, तर राईट अँगल कुठे आहे यामध्ये? इथं आहे. त्यामुळं हा डायगोनल झाला ए बी. इट इज अ अपोजिट डब्ल्यू अपॉन ए बी. डब्ल्यू वाला ऑप्शन एकच आहे ना? डब्ल्यू वाला ऑप्शन किती आहे? एकच आहे, ऑप्शन ए. इज इट क्लिअर? हा, आता साइन आर काय असणार? सॉरी, साइन आर दिलं, साइन आय काय असणार? अपॉन हा ट्रायंगल, हा ट्रायंगल घ्यायचा होता साइन आर साठी. हा राईट अँगल आहे, मग अँगलच्या अपोजिट साइड जी आहेत ना, सिंपल ट्रिग्नोमेट्री आहे. इट साइन जेड अपॉन जेड अपॉन जेड अपॉन ए बी. ए बी गेट कॅन्सल, त्यामुळे इट इज डब्ल्यू बाय जेड. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? काय नाही आहे, फक्त तुम्हाला हे माहित पाहिजे, बरोबर आहे की नाही? हे लिहायला यायला पाहिजे. हे मी कसं लिहिलं? हे कुठल्याही मीडियम मध्ये आहे, एअर. यस,
हे एअर मधला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माझा अँगल बरोबर इनव्हर्स रिलेशन असतं. वेलॉसिटी म्हटला तर वेलॉसिटी ऑफ एअर आणि इकडे वॉटर येणार, इनव्हर्स रिलेशन आहे. हे काय लक्षात आलं पाहिजे. वेलॉसिटी, डिस्टन्स, लॅम्बडा सगळ्यावर इनव्हर्स रिलेशन आहे. कुणाचं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे वाचायला पाहिजे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर, मग एअरचा विथ रिस्पेक्ट वॉटर म्हणजे म्यू ए बाय म्यू डब्ल्यू, एन ए बाय एन डब्ल्यू. इज इट क्लिअर? समज प्रॉब्लेमचं करा.